मित्रो, आज आपण वावा तालुक्यातील बोरगाव येथे सद्गुरू ब्रह्मानंद महाराज मठाच्या परिसरामध्ये आहोत. आता आपण प्रवेशद्वारावरचा फरक बघितला. या मठाकडे जाण्यासाठी म्हणून अशा प्रकारच्या पेविंग ब्लॉक्सचा रस्ता आहे आणि डाव्या बाजूला आता बघा तुम्ही की या ठिकाणी अनेक अशा प्रकारची झाडं आणि वृक्ष आहेत. याच परिसरामध्ये संगीताचे कार्यक्रम देखील होतात. हे जे ठिकाण आहे हे कृष्णा नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले ठिकाण आहे. हा परिसर अतिशय रमणीय अशा प्रकारचा परिसर आहे. झाडं आहे, तिथं आपल्याला त्यांचा नेहमीचा फलकलेखनाचा फलक आहे. परिसरामध्ये तुळशी वृंदावन आहे आणि झाडं जर आपण बघितली तर उंच झाडं आणि किती ऊन असलं तरी या परिसरामध्ये सावली हटत नाही. इथे येणाऱ्या लोकांसाठी स्थानिक ग्रामस्थांनी छोट्या छोट्या बाकड्यांची अशा प्रकारची सोय केलेली आहे. आता हे झाड बघितलं तर तुम्ही ह्याची उंची प्रचंड अशा प्रकारची ह्या झाडाची उंची आहे. आणि आता आपण निघालोय ते प्रत्यक्ष हा जो ब्रह्मानंद महाराजांचा मठ आहे त्या ब्रह्मानंद महाराजांच्या मठातल्या मुख्य देवळाच्या ठिकाणी आपण आता प्रवेश करीत आहोत. इथं अशी आरती लिहिलेली आहे. या ठिकाणी ब्रह्मानंद महाराजांच्या मूर्तीची आतल्या बाजूला प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. असं त्यातला जो गाभारा आहे या गाभाऱ्यामध्ये आपण बघतोय पुढे की ब्रह्मानंद महाराजांचं एक छायाचित्र आहे आणि छोटीशी मूर्तीही आहे. आणि 2009 साली या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. आपल्या सुदैवाने इथं बोरगावचे ज्येष्ठ नागरिक सलगर सर इथं उपस्थित आहेत. पापाबाई जमादारी आहेत. सर, थोडक्यात या मठाबद्दल काय माहिती सांगाल? हे ब्रह्मानंद स्वामी महाराज योगी पुरुष सिद्ध योग हे काशी परिसरात वडील आई ब्राह्मण कुटुंब आणि लहानपणीच आई वडील माऊलींच्या सारखं त्यांचे गेले निघून आणि यांनी योग ध्यान धारणा तपश्चर्याचा अभ्यास केला आणि भारतभर भ्रमण केलं बघा. आणि इथं ते आले कृष्णा काठाला साधारणपणे 150 वर्षापूर्वी तिथं आले. आणि त्यांनी इथं येऊन आपलं त्यांना 3-4 गोष्टीची आवड. लहान मुलं, शांतता आणि सत्यानं वागणं. आणि त्या मुलातने रममान होत 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 त्यांच्या त्या शक्तीनं ते गमती दाखवायचे मुलांना. त्यांच्यावर पुढं एका व्यक्तीने जो ग्रंथ लिहिलाय खूप चांगला, त्याला पोथी म्हणतात, चरित्र ग्रंथ. 18 छोटे 21 प्रकरण आहे, वाचनीय आहे. त्यात त्यांची काय सामर्थ्य होतं तपश्चर्याचं ते दिलंय. आणि 3च गाव, बोरगाव, कुंडलचा तो डोंगरावरला हे मंदिर आणि बुरुंगवाडी, 3 गावाशी संबंधित सगळं त्यांचं जीवन उरलेलं गेलं. आता त्यांच्या वेळेला लहान बाळ असणारी एकही व्यक्ती नाही. फक्त हे 2 वड आणि तो पिंपळ बाहेर आहे, एवढेच साक्षीदार त्यांचे. त्यांच्या वेळेला इथं लोकांनी त्यांना एक खोकं घालून दिलं, टपरी वॉचमनची असते तशी. त्याला लोक खोकच म्हणायचे, गाडा म्हणायचे. आणि इथं सगळं गवत घाण तण
गर्दी होती. कृष्णा काठ उत्तरवाहिनी त्यांना आवडले बर. आणि मग त्यांचं इथं हळूहळू महात्म्य वाढायला लागलं चमत्काराचं. आणि ग्रामस्थांना वाटलं की हे काहीतरी वाहनामती, हे 32 बावल्याचा खेळ असलं वाटून त्यांना त्रास द्यायला ग्रामस्थांनी सुरुवात केली. भक्तांचं त्यांच्याजवळ होत्या त्या चाललं नाही. त्यांची सेवा केलेला एक माणूस तुकाराम माने शेवटचा होता. त्याची ती समाधी आहे बघा पुढं, ते दिसतंय ना, पायऱ्या उतरल्या होती ते. पायऱ्या उतरल्या डाव्या हाताला दिसते ती समाधी त्यांची आहे. उतरल्या समोर. बर. आणि पुन्हा त्यांनी देह मात्र इथनं गेले कुंडलला, बोरगावशी संपर्क ठेवला. पुरात लहान मुलांना घोंगडी हातरून घेऊन जाणं, पत्र्याची नाव करून पोरं आत्ता इथं तर बुरुंगवाडीला पोरं घेऊन जाणं. पुन्हा त्या ग्रंथात बड्या बड्या पैलवानांना घमेंड होती, पळत आम्ही बोरगावपर्यंत जाऊ, खोक्यापर्यंत आम्ही दाबणार नाही. महाराज म्हणले चालेल, तुम्ही मागे राहणार आहे. तर महाराजांनी त्यांना पळवलं मागणं आले, त्यांच्या आधी खोक्यात येतो. दुसरं, आता ब्रह्मानंद महाराजांच्या स्मृती जपण्यासाठी म्हणून या परिसरामध्ये वर्षभरात साधारणपणे काय कार्यक्रम होतात? वर्षभरात सरकार तो तक्ताय बघा, आत एक आपण वार्षिक कार्यक्रमाचा तो तक्ता नाही, अगदी तारीख निहाय सांगायची काही गरज नाही. आणा की दाखवायला. बरं, त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते. ग्रामप्रदक्षिणा होते आणि दर अमावस्येला पौर्णिमेला मुलांना खिरीचा प्रसाद वाटला जातो तिथं. हे त्यांचं मुलांच्या वरती प्रेम असल्यामुळे दर अमावस्येला आणि पौर्णिमेला कुणीतरी खीर करून आणतं वाटतं. बर. आणि इथं ते इस्लामपूरला कलावती आईंचं जे आहे का नाही, बाल उपासना केंद्र, बर, तसली एक शाखा इथं लहान मुलांची एका माऊलीनं चालवलेले, पाटील वहिनी आहे त्या करता. इथं भजन कीर्तन पारायण, पुन्हा पंढरपूरच्या वाऱ्या करणारी लोक आहेत महिन्याला, पुन्हा सगळ्या संतांची. आता हे जे प्रॉपर्टी आहे, हे देऊळ म्हणा, परिसरात बाग आहे, ह्याचा सगळ्याचा ट्रस्ट केलाय का ग्रामस्थांनी? पण या मंदिराचा ट्रस्ट करायचं. मग आता ह्या मंदिरावरती मालकी कुणाची आहे? मालकी ब्रह्मानंद भजनी मंडळाची. ते सगळं बघतात काय देखभाल वगैरे? म्हणजे ब्रह्मानंद भजनी मंडळामार्फत या परिसरामध्ये भजनाचे कार्यक्रमही होतात. लोकवर्गणीतून युवकांनी केला सगळा मंडप, जुना मंडप होते ना वडील, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत करून घेतला. बर. असं हे सुधारणा खूप झाल्या. बर. चांगला आहे. बघा ग्रामपंचायत चांगला आहे, पण परिसर खूप चांगला आहे. आणि ग्रामपंचायत बोरगाव खूप 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 सहकार्य करते. कोणताही सरपंच असू दे, कोणताही, पण इथं येतात आणि सेवा देतात. आता हे फरशीकरण झाले की नाही, प्रत्येक दादांनी बघा करून दिलं एवढं. आपलं मागतात भजनी मंडळाची लोक देतात, त्यांच्या परीनं आम्हाला त्याचा आनंद वाटतो. तर हे असे वार्षिक कार्यक्रम इथं होत असतात. वाचून सांगा, साधारण नुसतं रफली सांगा काय होतं पारायण सोहळा, असं लाईन टू लाईन नको. तर कृष्ण जन्माष्टमी, रामनवमी झालं आणि हे 2 उत्सव इथं होता. पुन्हा निरनिराळ्याच्या आषाढी वारीला जाणाऱ्या सोहळ्याला पालख्या जातात, त्यांची इथं राहायची व्यवस्था, अन्नदानाची व्यवस्था केली जाते. परत संतांचं मी सांगितलेलं पुण्यतिथी केली जाते. आणि देवांची जयंती साजरी वर्षातून 2 वेळा, दसऱ्याला एकदा आणि महाराजांच्या जयंतीला इथं नगर प्रदक्षिणा होते दिंडीची. झालंच तर ब्रह्मानंदांची जयंती, त्यांचे शिष्य इथं आहेत बघा, छोटं मंदिर मागावून बांधलेलं. एका माणसानं, तो आहे लातूरचा, त्या व्यक्तीनं 120 एकरातली 60 एकर सस्ताईत विकून हे मंदिर बांधले. बर. हे छोटं पुढं दिसतंय हेच मंदिर ना? बर. आणि त्यांचे वंशज, त्या गावची माणसं अजून इकडं
दिंडीला येतात. बर असं हे महात्म्य चांगलं आहे. ते दरवर्षी आपल्याकडे वाडेकर बंधू पण एक संगीताचा कार्यक्रम घेतात. हे त्यांच्या वडिलांच्या नावानं जे मंडळ आहे त्याचं त्या पारावर होतं बघा. बर त्याची पार आहे ना त्याच्या पुढच्या बाजूला आहे. अतिशय सुंदर असतं. हा आणि इथं पण एकदा वर्षातून ते भजन सेवा देतात वाडेकर. आणि प्रत्येक कीर्तनाला कोणी मृदुंग वादक नसला तरी ते पण असतं. चल बोला. ओके.